तर दरम्यान शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपला सोडून जाणार नाही, अजितदादांनी भाजपला सोडण्याचं धाडस केलं असतं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. बघूयात. अजितदादांचा पक्ष न एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं. अजितदादा आज असते तर भाजपला 100% त्यांनी सोडलं असतं आणि 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले असतील तर अजितदादा पवारच त्या ठिकाणी झाले असते. आता ते धाडस आणि अजितदादांच्या बाबतीतली घटना झाल्यानंतर त्याच्यात इतक्या शंका असल्यामुळे हे धाडस आत्ताच्या या दोन पक्षातल्या नेत्यांना अजिबात त्या ठिकाणी होणार नाही, हे मी स्पष्टपणे तिथं सांगतो. भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल, जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात त्याची तशी भीती नंतर राहत नसती, अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. तर शिवसेनेमध्ये परतायचं असेल तर मातोश्रीची दारं उघडी आहेत, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. शिवसेना दोन असूच शकत नाही, ठाकरे तिथे शिवसेना, असं देखील संजय राऊत म्हणतात. त्यामुळे एक मोठं वक्तव्य आपण पाहतोय. कालच अंबादास दानवे यांनी देखील अशाच पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं होतं. दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना यांनी एकत्र यावं अशी भावना आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांचं हे वक्तव्य समोर येत आहे. शिवसेना ही एकच आहे, शिवसेनेमध्ये जर परतायचं असेल तर मातोश्रीची दारं ही उघडी आहेत, अशी एक प्रकारे नरमाईची भूमिका राऊतांनी आता पुन्हा एकदा घेतल्याचं आपल्याला दिसतंय. याआधी मातोश्रीची दारं ही पूर्णपणे बंद आहेत, अशा कठोर शब्दांमध्ये संजय राऊत बोलताना आपल्याला दिसत होतंय. मात्र काहीसा युटर्न घेतल्याचं संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून आपल्याला दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये परतायचं असेल तर त्यांनी मातोश्रीवरती यावं, असं संजय राऊत म्हणतात. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी ही काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे का, असं या दोन्हीही नेत्यांच्या वक्तव्यावरून सध्या दिसून येत आहे. एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीमध्ये काहीसे खतखत असल्याचं दिसतंय आणि यावरूनच कालच अंबादास दानवे यांनी अशा पद्धतीचं हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा आज हे मोठं वक्तव्य केलंय.